नमस्कार. मी गोपाळ राजेंद्र बागुल आपल्यासमोर माझी एक स्वरचित कविता ठेवतो आहे. कवितेचं शीर्षक आहे माणसा आहार इव्हिल डाईट ऑफ बीस्ट. म्हणजे आपण आजकाल समाजामध्ये जे बघतो ना की शाकाहार मांसाहार असा एक मोठा भेद करून लोकांमध्ये मोठी दरी पडलेली दिसते. तर शाकाहार आणि मांसाहार हा तर एक म्हणजे एक सामान्य आहार आहे, पण जे राक्षस या समाजामध्ये जगत आहे, वाढत आहे, मोठे होत आहे, विस्तृत होत आहे, तर त्यांचा आहार काय आहे? तर त्यांचा आहार आहे मांसाहार. आणि तो मांसाहार कसा करतात ते मी माझ्या कवितेतून तुम्हाला ऐकवणार आहे. कवितेचं नाव आहे मांसाहार इव्हिल डाईट ऑफ बीस्ट. सत्य विकणारा खाटकी बसतो रोज गावाच्या चौकात. सत्य विकणारा खाटकी बसतो रोज गावाच्या चौकात. सत्य पाहणारे नेहमीच प्रतीक्षेत असतात. 8 दिवसांपासून आतड्या वधड्या कोंबडीचे पाय घेण्यासाठी. जीवनाचा मेंदू तळतळात तेल झालेल्या गरम डोक्यात ही कायमची जीवनाची उग्र संध्याकाळ तळण्यासाठी. खरंच सत्याला सुद्धा असतं रक्त. खरंच सत्याला सुद्धा असतं रक्त, जे साफ केलं जातं गाव हापसणीतून आणलेल्या पाण्यातून. समाज फिश फ्राय करण्यासाठी, इंटेलेक्च्युअलांना बॉईल करण्यासाठी. सत्याच्या छटा असतात. सत्याच्या छटा असतात. चवीत गणल्या गेलेल्या तृष्णा, खवल्या काढून दाखवलेला विकलेला लालपरी बलात्कार, पंकज चरबीयुक्त भ्रष्टाचार, विनाकाट्याचा कुणाच्याही गळ्यात न रुचणारा पापलेट आदर्शयुक्त घोटाळा, शार्क पुलवामा, डॉल्फिन खैरलांजी, चिक्कीयुक्त चिकटलेले विद्वान आमदार खासदार राजकारणी मंत्री समान, झिंगे बोंबील खेकडे डोक घरकुल बिर्याणी, सर्वात जास्त प्रोटीन्स असलेले स्वस्त 5% आरक्षणात उकटलेले रिझर्वेटिव्ह शिक्षणाचे अंडे, अधिकारी व्यवस्थेतल्या शेवटच्या कॅरेटचे. माझ्या नजरेतली एक दुर्मिळ विस्तीर्ण छवी, दिल्लीत भाजलं गेलेलं निर्भया अस्तित्व, अनेक दाढींचं फुणकं तुरखाट्यावरचं. ही संपूर्ण वेदना फोडली जाते टचकन. ही संपूर्ण वेदना फोडली जाते टचकन. किरकोळ मासे विकणाऱ्याच्या 4 बोट एवढ्या मच्छीचे कडू शिजवून खाल्ल्यावर डोकं दुखत नाही म्हणे. भयानक किती हे थोर रक्त, जे आसवांना शरीरात जिवंत करतं आणि डोळ्यांना परत आंधळं करतं. सत्याची मापे मापदंड असतात. सत्याची मापे मापदंड असतात. किमतीची उतरंड चढत, नक्ट छटाक ब्राह्मण कलेजी, अर्धा किलो क्षत्रिय लेग पीस, पावसेर फसल्या गिद्धू वैश्य, किलो 1.25 किलो SC ST OBC अख्खं ढोर कापल्यानंतरही चांबडी खाटकीचीच या अटीवर. असं एक सत्य मी जगत आलो आहे. असं एक सत्य मी जगत आलो आहे. माझ्या काही मित्र नातेवाईक सोबत उदरनिर्वाहित. असं एक सत्य मी जगत आलो आहे. माझ्या काही मित्र नातेवाईक सोबत उदरनिर्वाहित, जे पावशेरच्या वर कधी कुदलंच नाही. असंही एक सत्य मी अजूनही पाहत आहे, जे कधी अर्धा किलोही कमी झालंच नाही. 3 पावशेर जनता उरलेलं पावशेर मटण किलो कसं झालं? छटाकभर माशाचा तुकडा आणि गाव एका तराजूत तोलणारा यांना अजून कसा दिसलाच नाही. माणूस समाज बनून खातच राहील हा बलात्कार. माणूस समाज बनून खातच राहील हा बलात्कार. समाज होतच राहील शंड हिंसक. शाकाहार मांसाहार हे एक चतुर्कोड. शाकाहार मांसाहार हे एक चतुर्कोड, मोठं गोडाऊन सर्वांना कत्तल खाण्यात नेण्याचं. मांसाहार करतात हे राक्षस. मांसाहार करतात हे राक्षस. आता ते ताव मारणार आहेत माणसाची कलेजी पृथ्वीवर. मित्रांनो जागे व्हा. मित्रांनो जागे व्हा. दुःखाचा सापळा रचला आहे या हरामखोरांनी. मित्रांनो जागे व्हा. दुःखाचा सापळा रचला आहे या हरामखोरांनी. तुमच्या आया बहिणींना माझ्या सृष्टीला पाहिलं आहे यांनी. फक्त चेहऱ्यावर डोक्यावर तुमच्यापेक्षा 2 इंच जास्त केस वाढवून
आणि तुम्हीच ठेचलेली आहेत प्रेमाची पाखरं, आणि तुम्हीच ठेचलेली आहेत प्रेमाची पाखरं, जातीच्या संमोहनात दगडगोट्यांचा दोष नसलेल्या तुमच्या हिंसक हातांनी. धन्यवाद. माझी कविता आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. धन्यवाद.